मासे एकदम फ्रेश आहेत, म्हणजे माशांबद्दल काही डाऊट नाही। सुरुवातीला आपण मोठे मोठे मासे बघितले, एंडला पण तेवढेच मोठे मोठे मासे। आणि हे मोठे मोठे कोळंबी कशी आहे? कापते ते सुपर पापलेट आहे ना, कापते ते। आणि हा बघा, हा शोधतोय काय भेटतंय का। 100 आणि जवळ हा कुठला आहे? एकदम फ्रेश आहे गोळा, मासे एकदम फ्रेश असतात। आज आपल्याला इकडे आल्यावर नवीन एक कळलंय, आज रेट हाई आहेत, उद्या हे कमी असतील। ही बघा, ही जिवंतवाली कोळंबी, मुशी कापणे एक कला आहे। केवढी मोठी गोळ्या आहे बघा, असे मोठे मोठे मासे तुम्हाला मिळणार आहे। हे फिश मार्केट पण एकदम मस्त वेल मेंटेन दिसतंय। नमस्कार, मी अशोक, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आहे वाशीला, आणि वाशी सेक्टर नंबर 1 मध्ये मी आहे, आणि इकडे आहे वाशीचं सगळ्यात मोठं फिश मार्केट, आणि आपल्या समोरच आहे ते, आपल्या बरोबर समोर आहे। आणि हे वाशीच्या सेक्टर 1ला आहे फिश मार्केट। हे बघा, आपल्या समोरच आहे फिश मार्केट, आणि बरंच मोठं दिसतं आहे वाशीचं फिश मार्केट। सध्या अजून मासे येतात आहेत। तर चला, आता हे वाशी सेक्टर 1चं जे फिश मार्केट आहे ते सगळ्यात मोठं फिश मार्केट असं मला कळलेलं आहे वाशीचं। तर ते फिश मार्केट आता मस्तपैकी एक्सप्लोर करूया आपण, आणि कुठले कुठले मासे आहेत आणि काय काय रेटने ते पण बघूया। आणि व्हिडिओ आवडला तर तुम्हाला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग आतमध्ये जाऊया आणि बघूया कुठले कुठले मासे आहेत ते। आणि हे फिश मार्केट पण एकदम मस्त वेल मेंटेन दिसतं आहे एकदम। इकडे आहे फिश मार्केट, आणि इकडे आहे भाजी मार्केट। ओके, भाजी मार्केट पण आहे, आणि इकडे आहे आतमध्ये फिश मार्केट। आणि सुरुवातीला गावठी अंडी, गावठी अंडी कशी आहेत ताई? 190 रुपये डझन। ही प्रॉपर गावठी आहेत की RR वाली आहे? मिक्सच आहेत का? नाशिकवरनं येतात। ओके, 190 रुपये डझन। आणि एक कलर बघा कसा एकदम डार्क ब्राऊन आहे, म्हणजे प्युअर गावठी अंडी आहे। 190 रुपयाला डझन, आणि सुरुवातीलाच मच्छी मार्केटमध्ये येतानाच। इकडे आहे फिश मार्केट, आणि या मार्केटमध्ये सुरुवातीला आल्यालाच बघा केवढे मोठे मोठे मासे दिसत आहेत। म्हणजे हलवे बघा, खापरी बघा, हा हलवा बघा, हा किती किलोचा हलवा असेल दादा? बघा, 3.5 किलोचा हलवा आहे। आणि इकडे सुरमई बघा, पूर्ण याच्यावरती स्टॉलवरती एवढी मोठी एकच सुरमई आहे। किती किलोची आहे? 10-12? हे बघा, 13 किलोची सुरमई आहे। म्हणजे इथे आलात तुम्ही सेक्टर 1च्या फिश मार्केटला तर अशा मोठे मोठे मासे तुम्हाला मिळणार आहेत। आणि पाठीमागे यांचे स्टॉल नंबर पण दिलेले आहेत बघा, 33 नंबर दादाच्या सुरुवातीला। खापरी कशा दादा आज? किती? 1800। हे बघा, हे किलोवरती आहेत, 1800 रुपये किलो। आणि केवढे मोठे खापरी आहेत बघा, 1800 रुपये किलो। आणि हलवा कसा आहे आज? अक्का घेतला तर 3000ला, आणि किलोवर घेतला तर बघा आता 900 रुपये किलो चालू आहे हलवा। तशीच इकडे सुरमई पण आहे, सुरमई पण 1000 रुपये किलो ना? हे बघा, ही अख्खी सुरमई घेतली तुम्ही तर ही 1000 रुपयाची आहे। 1000 रुपये किलो ना? बघा, 1000 रुपये किलो। आणि कापून घेतली तर तुम्हाला 1400 रुपये किलो। एवढे मोठे मोठे मासे आहेत बघा इकडे। बघा, ही घोळ आहे, केवढी मोठी घोळ आहे बघा, 1600 रुपये किलो। आणि इकडे जिताडा कापला आहे 1200 रुपये किलो। आणि इकडे रावस कसा आहे माझ? बघा, रावस आहे 1400 रुपये किलो। आणि मोठे मोठे मासे आहेत इकडे। बांगडे कसे किलो आहेत? बघा, बांगडे 400 रुपये किलो। मुशी कशी आहेत आई आज? 500 रुपयाला 3 मुशी आहेत। मुशी घ्या, 500 रुपयाला 3। साईज बघा केवढी आहे। आणि कुप्पा किलोवर आहे का वाट्यावर आहे? बघा, कुप्पा आहे 500 रुपये किलो। आणि इकडे सुरमई आहे, सुरमई कशी किलो? बघा, सुरमई 1000 रुपये किलो। आणि ही पापलेट व्हाईटवाली हे बघा 800 रुपये किलो, 2। ही बघा जोडी आहे 800 रुपयाची। ही पापलेट किलोवर नाही, जोडीवर आहे, 800 रुपये जोडी। आणि किलो घेतली तर 1500 रुपयाला। आणि बघा इकडे कशा मुश्या कापायला लागले ताई। ही मुशी कापणे एक कला आहे, मुशी कापणे एक कला आहे म्हणतो। आणि इकडे बघा, इकडे पण मुशी 500 रुपयाला 3 आहे। आज जरा मच्छीचे भाव थोडे चढे आहेत, आज काहीतरी स्पेशल दिवस आहे वाटतं, आज स्पेशल रेट आहे आज। मुशी चांगली दिसते, मासे फ्रेश आहेत, त्याबद्दल काय प्रश्न नाही। लेपा कसा वाटा लावला? 500चा वाटा। बघा, लेपाचा वाटा 500 रुपयाचा आहे। आणि बघा, हलवा आहे, एक पीस आहे 1000 रुपयाला, पण 800 पर्यंत येईल तुम्हाला। हा एक हलवा।
हा बघा कोळंबी ही पाळलेली फार्मची 500-500 रुपये वाटा आहे का? 500 रुपये वाटा आहे. आणि ही बघा ही जिवंतवाली कोळंबी, ही बघा ही जिवंत. आपण 500चा वाटा ना, आपण 500चा वाटा, कुठला पण वाटा घ्या 500 रुपये वाटा आहे. खड्ड्यामध्ये असते का? बघा ही मावशी सांगते खड्ड्यामध्ये असते आणि ती अशी पकडून घेऊन येतात आणि ती जिवंतच असते आणि लोक जिवंतच घेतात, मेलेली नाही घेत, ती जिवंतच लागते कोळंबी. आणि इकडे आपल्याला सौंदाळे दिसत आहेत, सध्या 500 रुपयाला 5 आहेत सौंदाळे. आणि आज रेट परत सांगतो मी तुम्हाला, आज तारीख 23 आहे, आज रेट हाई आहेत, उद्या हे कमी असतील. म्हणजे तुम्ही शुक्रवारी आलात तर कमी असतील रेट. हां तेच मी सांगतोय, बुधवारी महाशिवरात्री आहे त्याच्यामुळे. हां बघा इकडे बघा यांच्याकडे गुरुवारी काल्याचं जेवण आहे, त्यामुळे वाशी मार्केटला थोडं आज माची महाग आहे. इकडे पण पाला मासा आहे. कसा आहे पाला? हे बघा 100 रुपये पाला मासा. आणि अजून येतोय पाला मासा, हेच मोठा. आणि इथे गोड्या पाण्याचं पण आहे चिलापी. कसा आहे काळ्याचा वाटा? हे बघा 200 रुपयाला बघा फ्रेश काळे, 200 रुपयाला 5 काळे मासे. काळे म्हणजे चिलापी. हे बघा एकदम फ्रेश. आणि हे बघा या मावशी आहे तिकडे, हिराबाई भोईर 29 नंबर. कधी आलात तर सेक्टर नंबर 1ला बघा, इकडे तुम्हाला कोळंब्या बघा बऱ्याच आहेत. आणि कोळंबीचा वाटा कसा लावला आहे? हे बघा हे 300 रुपयाचा वाटा आहे, बाकी हे सर्व 200 रुपयाचे वाटे आहेत. कोळंबी ही समुद्रातली आहे आणि ही पण समुद्रातली आहे पण छोटी आहे, 200 रुपयाची. हे बघा सौंदळे कसे आहे? 1000ला किती? 8-9 बघा. आणि हे 500ला आहेत. हे बघा हे पण 8-9 आहेत पण साईज छोटी आहे. हे 500ला आहेत आणि हे तुम्हाला 1000ला आहेत. हे मोठी साईज आहे आणि 9-10. आणि रेट होईल, रेट कमी होईल याचा, काय टेन्शन नाही, थोडाफार रेट कमी होईल. मुशी कशी आहे ताई? हे बघा ही बघा ही मुशी आहे, ही 500 रुपयाला ह्या साईजची मुशी तुम्हाला 3 मिळतील. 200 रुपयाला 1 मुशी आहे. आणि इकडे पण ताड मासा आहे बघा, केवढा मोठा कापलेला ताड मासा आहे, पोपट आहे. हे तलापी काळे मासे आहे, चिलापी. ओके हे बघा काळे मासे मोठे मोठे, जरा वेगळे वाटले आपल्याला पण हे चिलापीच आहेत. पण हे समुद्राचे आहेत, हे गोड्या पाण्याचे नाही आहेत, हे समुद्राचे चिलापी आहेत काळे मासे. म्हणजे आज आपल्याला इकडे आल्यावर नवीन एक कळलं आहे की समुद्रात पण काळे मासे असतात, चिलापी असतात. आणि कसा वाटा आहे हो ताई आज? हा 400 रुपयाला एक आहे. हा बघा एक 400 रुपयाला आहे, 400 रुपयाला 1 पीस आहे चिलापीचा. आणि हा बघा हा ताड मासा आहे, हा किलोवर आहे 600 रुपये. आणि पोपट पण किलोवर आहे. कसा किलो? बघा पोपट आहे 700 रुपये किलो, ताड मासा आहे तो 600 रुपये किलो. आणि हे ताड माशाचं तोंड आहे बघा केवढं मोठं आहे. आणि मोठे मोठे मासे मिळतात तुम्हाला या मार्केटमध्ये. तुम्ही सेक्टर नंबर 1 वाशी मार्केटमध्ये आलात तुम्हाला असे मोठे मोठे मासे मिळतील. आणि हा बघा जिताडा केवढा मोठा. कसा किलो आहे ताई जिताडा? हा बघा किलो 1200 रुपये किलो आहे जिताडा. पूर्ण घेतला तर 1000 रुपये किलोने. बघा पूर्ण घेतलात तर म्हणजे अक्का घेतला तर 1000 रुपये किलोने मिळेल, कापून घेतलात तर 500 रुपये किलोने मिळेल. आणि सुरमई कशी आहे तयार? 1500 रुपये किलो आहे बघा सुरमई आहे, 1500 रुपये किलो. आणि जवळजवळ 2 ते 2.5 किलोची सुरमई आहे ही एक, जी 1500 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. बाकी हलवे पण केवढे मोठे आहेत बघा. आणि हा खापरीचा वाटा कसा आहे? बघा 1000 रुपये जोडी आहे खापरी, खापरी पापलेट. आणि व्हाईटवाली ही 1300 रुपये जोडी आहे व्हाईटवाली. आणि हा तारली मासा आहे 200 रुपये वाटा आहे. आणि मासे सगळे फ्रेश आहेत, एकदम फ्रेश मासे येतात तिकडे सेक्टर नंबर 1 वाशीचं. आणि मार्केट एकदम क्लीन आहे बघा, सिस्टमॅटिक मार्केट आहे एकदम सेक्टर नंबर 1चं वाशीचं. हां आणि एकदम फ्रेश मासे येतात. जसं दिवाळी फिश मार्केट आहे तसंच ते सेक्टर 1चं पण मार्केट आहे बघा. आणि सिस्टमॅटिक तुम्हाला दिसतं आहे का बघा, 22 नंबर 23 नंबर आणि पाठीमागे नावं पण लिहिलेली आहेत प्रत्येकाची. आणि सोबत नंबर पण दिलेला आहे, म्हणजे तुम्ही नंबरवर कॉल करून पण यांना मासे मागू शकता किंवा ऑर्डर देऊ शकता तयार ठेवा म्हणून. हे बघा दुर्गाताई 23 नंबर. हे बघा ही माकलं आहेत, हा पूर्ण 400 रुपयाला वाटा मिळेल तुम्हाला. माकल्यांचा एकदम साफ करून ठेवला आहे. हे बघा ही अशी माकलं एकदम क्लीन साफ करून ठेवल्यात ताईंनी माकलं. आणि सौंदाळे कसे आहेत ताई? 500 रुपये.
हे बघा 500 रुपयाला आहे सौंदाळे. 7 ते 8 पीस आहेत सौंदाळ्यांचे 500 रुपयाला. आणि हा जिताडा बघा, जिताडा साफ करतात ताई. आणि कसा किलो दिला जिताडा? बघा 1200 रुपये किलोला दिला जिताडा. काय म्हणताय? आणि डोक्या सगळं घेतलं तर 1000 रुपये किलो आणि कापून घेतला तर 1200 रुपये किलो. म्हणजे अक्का घेतला तर तुम्हाला डोकं आणि सगळं घ्यावं लागेल, चपटी वगैरे, म्हणून तो 1000 रुपये किलोने मिळतो. समोर जिवंतच खेकडे आहेत सगळे आणि नरमादी मिक्स आहे. मेल फीमेल मिक्स आहे. बघा हे 1200 रुपयाला 8 खेकडे आहेत. 1200 रुपयाला 8 खेकडे. आणि ते शिवले आहेत की लाले आहेत? लाले आहेत. कसा वाटा आहे त्यांचा? सगळे हे बघा लाले आहेत. आणि तिथे 8 आहे. हां 300 रुपयाला हे लाले आहेत आणि 8 येतात तुम्हाला. बघा एवढे सगळे खेकडे आहेत, जवळजवळ 22 पीस आहेत. आणि हे 2500 रुपयाला दिले 22 पीस खेकड्यांचे. आणि सगळे मिक्स आहेत नरमादी वगैरे. बघा हे 2500 रुपयाला. आणि इकडे बघा करकरा मासा आहे, छोटा आहे. कसा आहे हा? कसा आहे करकरा? हा 500ला 2. हे बघा हे 2 500 रुपयाला करकर. आणि छोटे ताम आहेत. कसे ते? 300 रुपये वाटा आहे तामचा. हे छोटे ताम आहेत पण. आणि पापलेट बघा साईज 600 रुपये जोडी. आणि सोललेली कोळंबी कशी वाटते वाटा? बघा 200 रुपये सोललेली कोळंबी आहे. 200 रुपये वाटा आहे. कशी आहे कालवा? 200ची. हे बघा कालवा आहे 200 रुपयाची. सगळी घेतली तर 500ची. बघा 3 पिशवी आहेत. सगळे घेतले तर 500ची. बघा हा 500चा वाटा आहे बोंबीलचा. आणि जवळजवळ 8 आहेत. ह्या कोळंबीचा वाटा 1200 रुपयाचा पण मिक्स आहे, छोटी मोठी. 1200 रुपये वाटा कोळंबीचा. बघा इकडे लाले आहेत, म्हणजे तिसरे नाही ते लाले आहेत. आणि हे 5 बांधले ते 200 रुपयाचे. हे बघा 5 हा वाटा आहे. 5 पिशव्या बांधलेल्या 200 रुपयाला. आणि इकडे करली आहे. बघा 400 रुपये सांगितली पण 350 पर्यंत देतील करली. आणि छोटे छोटे गोळ बघा कसे आहेत, छोटे छोटे गोळ आहेत. आणि ती सुरमई आहे ती 1200 रुपयाची. बघा सुरमई 1200 रुपयाची. छोटी 500ला आहे, 400 रुपयेपर्यंत देते. आणि ही जी पापलेट आहे ती 600 रुपये जोडी आहे. 300 रुपयाला एक मिळेल पापलेट आहे. बघा ही गोळ आहे 500 रुपयाला. हे बघा आणि एकदम फ्रेश आहे गोळा. मासे एकदम फ्रेश असतात तिकडे, तो म्हणजे प्रश्नच नाही. एकदम फ्रेश मासे आहे बघा. गोळ दिसतंय का? आणि 500 रुपयाला आहे का 400पर्यंत येईल. वाट्यावरती आहे सर्व, पीसवरती आहे. इकडे तुम्हाला सुकी मच्छी पण मिळेल सेक्टर 1च्या मच्छी मार्केटमध्ये. कसा आहे वाटा? साफ केलेला आंबारा साफ केलेला आंबारा. बघा कसा वाटा? 200 100 100 बिन साफ केलेला. बघा बिन साफ केलेला आंबारा डबल घाण जात 100 रुपयाचा. आणि हा साफ केलेला 200 रुपये आणि हा 100 रुपये. आणि 50 रुपये. बघा जवळ आहे 50 रुपयाचा वाटा आहे. हा 100 रुपयाचा डबल लावले बघ साफ केले. हा 50 रुपयाचा, हा 100 रुपये. 3 जातीचा जवळा आहे. आणि जवळ हा कुठला आहे? लाल आहे. तुम्हाला कसा आवडते सफेद? तो कसा देते? असाच वाट्यावर ना. बघा 50-100 वाट्यावर. 600 रुपये किलो दे. 600 रुपये किलो जवळा साफ केलेला एकदम. बघा कुठला आहे? गाळा नंबर 13. इथे मिळेल तुम्हाला सुकी मच्छी. बघा सगळं मिळतं ना. बघा सगळं आहे. आणि हे बघा बांगडे आहेत. हे खाऱ्यातले आहेत की सुकलेले आहेत? खारे कसे आहे? 50 रुपयाला 40 हे 40 रुपयाला एक आहे बांगडा. हे बोंबील आहे ती 100 रुपयाची ना. हे बघा हे बोंबील आहे 100 रुपयाची. आत्ताच म्हणते एवढं भरलेलं होतं का सगळं. 1000 रुपयाचे बोंबील एक लेडीज घेऊन गेली. 1000 रुपये. आणि इकडे जीपे पण असतं, टेन्शन नाही. म्हणजे कॅश नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही, जीपे आहे. आणि इकडे बगळा फिरतोय, काय मिळतंय काय बघतोय. बघा त्या मावशीकडे आला तर सुकी मच्छी पण मिळेल तुम्हाला. आणि इकडे सुरमई पण असते बघा. ही बघा ही सुकी ना. बघा सुकी सुरमई 600 रुपये किलो.
आणि 2-3 सुरमई येतात अशा किलोमध्ये, एवढी मोठी. ओके. आणि हा बघा, हा शोधतोय काय भेटतंय का. हे बघा, हे व्हाईटवाला पापलेट 1500 रुपये जोडी. आणि हे बघा, हे कापतं ते सुपर पापलेट आहे ना, कापते ते. हे बघा, हे पापलेट आहेत. हे बघा, हे दिसतात पापलेट, हेच पापलेट कापतात 1500 रुपयाला जोडी. हा बघा, आणि हे 1000 रुपये जोडी. मग थोडेफार कमी करून मिळतील तुम्हाला ही पापलेट रेटमध्ये. आणि सुरमई कशी दिली? 800 रुपयाला. बघा, ही सुरमई आहे 800 रुपयाची. आणि बघा, ही सुरमई किती आहे? 1 किलो 170 ग्रॅमची ही सुरमई. बघा, ही सुरमई 800 रुपयाला सांगतात आपल्याला. आणि हे बघा, सौंदाळे आहेत 500 रुपयाचा वाटा आहे. आणि हे 7च सौंदाळे आहेत. साईज बघा केवढी आहे, 500 रुपये. जिताडा कसा किलो दिला आज मग? बघा, जिताडा आहे 1000 रुपये किलो कापून. आणि ही सुरमई आहे ती 1500 रुपयाची अख्खी, 1300 पर्यंत येते. सुरुवातीला आपण मोठे मोठे मासे बघितले, एंडला पण तेवढेच मोठे मोठे मासे. तिकडे सुरमई बघा, हे कशी किलो दिली सुरमई दादा ती? 1300 रुपये किलो सुरमई. एवढे मोठे मोठे पीस आहेत बघा सुरमईचे, दिसतात तुम्हाला. 2 तुकडे करायला लागतात, एवढे मोठे पीस आहेत सुरमईचे. 1300 रुपये किलो. आणि हलवा कसा किलो आहे आज? 800 रुपये किलो. हा मोठा पण सेम आहे ना सगळं. बघा, हे 800 रुपये किलो आहे. आणि तेवढे मोठे मोठे हलवे आहेत बघा, 800 रुपये किलो. आणि इकडे माकलं आहेत. माकलं कशी? कवटं माकलं आहे काय? हां, हे कसे? हे बघा, 500 रुपयाला वाटा आहे ना. वाटा ना का किलो? 500 रुपयाचा वाटा आहे माकल्यांचा. आणि हे मोठे मोठे कोळंबी कशी आहे? कशी ती? हे बघा, ही 1500 रुपये किलो आहे. टायगर प्रॉन्स 1500 रुपये किलो ना, 1500 रुपये किलो. बघा, टायगर प्रॉन्स एवढे मोठे मोठे मासे आहेत. बोंबील आहेत ते 500 रुपये किलो. आणि बांगडे कसे? 400 रुपये किलो. बघा, बांगडे 400 रुपये किलो, बोंबील 500 रुपये किलो. आता बोंबील कमी होत आहेत ना रोड मार्केटमध्ये, त्यामुळे रेट जास्त आहे. आणि सौंदाळे आहेत तुम्हाला 500 रुपयाचा वाटा. सगळे घ्या सौंदाळे. आणि केवढी मोठी सुरमई आली आहे बघा. आता जे पीस कापले ना बघा, असेच सुरमईचे होते. आणि एकदम मोठे मोठे मासे तिथे. रावस आहे 1300 रुपये किलो सांगतात ते रावस. तो बघा, 1300 रुपये किलो हे रावस. रावसची मुंडी आहे, फक्त मुंडी 300 रुपयाला. आणि रावस किलो 1300 रुपयाला. मोठे मोठे मासे. जोडी कशी मग? ही बघा, ही जोडी तुम्हाला 2800 रुपयाला मिळेल कापडीची. आणि किलोने घेतलं तर 1800 रुपये किलो. 1800 रुपये किलो किलोने घेतलं तर. हे कापडीचे रेट आहेत. आणि असे रेट आहेत हे माशांचे. तर असं होतं आहे वाशी सेक्टर नंबर 1चं फिश मार्केट. असं प्रॉपर बांधलेलं फिश मार्केट आहे. जसं आपण दिवाळी फिश मार्केटला बघितलं ना, त्या पद्धतीचंच एकदम क्लीन फिश मार्केट आहे. म्हणजे स्वच्छता आहे आतमध्ये व्यवस्थित. आणि तुम्ही बघितलं छोटे छोटे ते शॉप नंबर, म्हणजे गाले नंबर पण दिलेले बारके बारके. एक ते मला वाटतं 33-34 काहीतरी आहेत, तेवढे आहेत. आणि मासे एकदम फ्रेश आहेत. म्हणजे माशांबद्दल काही डाऊट नाही. रेट आज थोडा हाई आहे. मी पहिलंच सांगतो की आज तारीख 23 फेब्रुवारी. आज रेट थोडा हाई आहे, म्हणजे जास्त आहे रेट आज जरा असं वाटतं आहे. कारण बुधवारी महाशिवरात्री आहे, त्यामुळे आजचाच दिवस आहे माशांचा. त्यानंतर डायरेक्ट शुक्रवारी. आणि मासे मोठे मोठे मासे, बरेच मोठे मोठे मासे. 13-13, 14-14 किलोचे सुरमई. तुम्ही हलवे बघितले, 3-3, 3.5 किलोचा हलवा. आणि मोठे मोठे जिताडे, घोळ, म्हणजे मोठे मोठे मासे आहेत या मार्केटला. आणि ठीक आहे, मार्केट तर एकदम व्यवस्थित आहे, चांगलं आहे. आणि मासे मेनली फ्रेश आहेत एकदम. म्हणजे बघा, रेट जास्त असले ना तरी मासे फ्रेश असले ना की मन खुश होतं, असं माझं मत आहे. आणि कारण काय, रेट कमी आणि मासे जर खराब मिळाले तर काय फायदा, पैसे फुकट. त्यापेक्षा 2 रुपये जास्त घालवून महागातले मासे का, पण चांगले का. 1 नंबर क्वालिटीचे मासे दिसतात तर आहे तिथे. बाकी आता तुम्ही येऊन इथे स्वतः बघू शकता मासे कसे. त्यांनी गर्दी तर भरपूर आहे मार्केटला. ते मासे नक्कीच चांगले असणार, त्यामुळे तर लोकांची गर्दी आहे ना. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला वाशी सेक्टर नंबर 1चा फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.